सचिन दादा, रामदादा या सगळ्यांनीच व्यासपीठावर यायचं लगेचच. चला सर्वच आयोजक यांनी व्यासपीठावर यायचंय. थोडासा आवाज वाढव डीजे भाऊ रिगल, थोडासा आवाज वाढव. आता लास्टला थोडासा याचा वाढव, फक्त या दोन याचा आवाज बसला आता. चला स्कोरर द्या, आमच्यापर्यंत माहिती द्या लवकरात लवकर. सर्वच खेळाडू समोर येऊन बसायचंय. कपिल शेंडे, कपिल शेंडे, लहू गायकर अँड टीम सगळ्यांनी समोर येऊन बसा. 2 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण करू आपण. चला लवकरात लवकर या समोर. चला 1 ते 4 क्रमांक ज्यांचे आलेत, मला वाटतं इथे संघ उपस्थित आहे तोंडलीचा. अजून कोण संघ आहे? झालंय सगळं ते झालंय. अजून कोणता संघ आहे? कोलटणकर आलेत, पुढे या ना मग इकडं. आता या आतमध्ये या सर्वांनी. अजित, अजय सर्वांनी आतमध्ये या. चला लवकर. चला एक एक घ्या, द्या इकडे 2 मिनिटं पटकन. चला खास करून आपण उत्कृष्ट गोलंदाज याच्याकडे जातोय आता. प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. तो मॅन ऑफ द मॅच हा किताब जो मात्र जातोय, ज्याची कामगिरी राहिली अप्रतिम या क्रीडा स्पर्धेमध्ये, जबरदस्त खेळ जो मात्र राहिलाय, दिनेश फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दिनेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आमचे सर्वच आयोजक त्याच्यातले एक मेंबर या, त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण देतोय. जबरदस्त खेळ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि दिनेशने फायनल सामन्यात सर्वांचीच मन जिंकलेली आहेत असा खेळाडू दिनेश याला देतोय आपण मॅन ऑफ द मॅच. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, तदनंतर पंच मंदार राणे यांचा विशेष सन्मान केला जातोय. पंच मंदार राणे आपण यायचंय. मंदारजी राणे, फक्त ट्रॉफी द्या. किरण दादा ट्रॉफी द्या फक्त. मंदार राणे, पंच मंदार राणे आलेले आहेत. चला मंदार राणे यांचा विशेष सन्मान आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं. चला मंदार राणे या आपण आपला विशेष सन्मान. पहा पंचांची ट्रॉफी तुम्हाला मिळालेली आहे. बोटवरती गेलं की कार्यक्रम होतो तेच दाखवलेलं आहे. मंदार राणे यांचा हा विशेष सन्मान सुमात्र केला जातं. धन्यवाद मंदार सर, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिला त्याबद्दल तुमचा विशेष सन्मान. तदनंतर किरण दादा, कमलाकर भोईर अर्थात अण्णा या विभागामध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होते त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला नेहमीच राहतं. त्यांचा हा विशेष सन्मान सुमात्र केला जातो. सुरेशदादा बांगर आणि टीमच्या वतीनं हा विशेष सन्मान. रविदादा घागस हा विशेष सन्मान आपण करतोय. पंच कमलाकर भोईर अण्णा, अण्णा ती ट्रॉफी वरती घ्या, बोट वरती केलेलं आहे तुम्ही, तुमचा विशेष सन्मान. धन्यवाद. तदनंतर विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेचे आणबान शान ज्यांनी खास करून या संपूर्ण स्क्वॉडला एकत्रित केलेलं आहे असे आमचे परम मित्र प्रवीण विशे अर्थात भावड्या सर यांचा विशेष सन्मान. आणि तो सन्मान आपण करणार आहोत सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला सौरभ रामभाऊ, तदनंतर मेघराज, पद्माकर अप्पा, चला तुमच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आमचे पंच तदनंतर समालोचक मनोज कारवे सर यांचा विशेष सन्मान. मनोज कारवे सर फक्त ट्रॉफी द्या. नाही ट्रॉफीच बस आमचा सन्मान करा बस.
हा विशेष सन्मान पहा, कॉड घालून सन्मान केलेला आहे, तुमचं कौतुक. त्यानंतर विशेष सन्मान झालेले, सर्वांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे लाडके निखिल दादा ठोंबरे यांचा सत्कार निलेश साठवे करतील. डीजे रिगल या 2 मिनिट. तदनंतर या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी रंगत आणले, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, असे आमचे बंधू रिगल कापडी यांचा विशेष सन्मान. रिगल तुमच्यासाठी हेडफोन आहे. नंदूदादा माडसे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुमात्र केला जातो. तदनंतर युट्यूब लाईव्ह आमचे हर्षल टोपले अर्थात जंप्या सर. कोण आहे? कल्पेश मार्के यांना विनंती करतो या. माऊली इव्हेंट्स लाईव्ह कल्पेशजी मार्के आपला विशेष सन्मान. चला हर्षद, चला चला, वेळ आपल्याकडे कमी आहे. हर्षद किरण दादा आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, तुमचं मनापासून आभार. तदनंतर शुभ सन्मान लाईट इव्हेंट्स. करण नाही येत का? करण, चला करण कुठं असतील तर या. करण करण कोणी सदस्य असेल तर या. ओके, त्यांचं मनापासून आभार. शब्दसुमनाने आपण त्यांचं स्वागत करू. चला आता जाऊया आपण उत्कृष्ट गोलंदाज या क्रीडा स्पर्धेत. ज्याची गोलंदाजी राहिली जबरदस्त, तो संघ ठरला फायनलचा चॅम्पियन. कोण असेल गोलंदाज? कल्पेश? कोण? प्रितेश. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या नावावर विकेट 10, सुधीरने मिळवलं 9, त्याचं रेकॉर्ड तोडलं. त्या गोलंदाजाचं नाव आहे रवी. तो ठरलाय LG ग्रुप साजायचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रवी या क्रीडा स्पर्धेत. अक्षयदादा आगिवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि नामदेवदादा कडाव दोन्ही सरपंच त्यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण देतोय. आकर्षक असे शूज आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी पंडितदादा दौने यांच्या माध्यमातून हे आकर्षक शूज आपण देतोय. जबरदस्त कामगिरी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाज रवी. तदनंतर उत्कृष्ट, थँक्यू डीजे, थँक्यू. वातावरण जरा थोडस शांत करा म्हणजे सगळ्यांना कळेल. खास करून या क्रीडा स्पर्धेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? नाही मी तर आहेच, सगळ्यांचा गाजावाजा आपण केलेलाच आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याची सिरीज फक्त 2 पॉइंटने गेले. 2 खेळाडूंना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. एक खेळाडू आहे तो वैभव आणि दुसरा आहे कपिल शेंडे. मग त्यांची माहिती सांगतो मी. कपिल आणि वैभव दोघांनी यायचं व्यासपीठावर. कपिल शेंडे आणि वैभव या दोघांनी व्यासपीठावर यायचंय. हा, वैभव झुगरे आणि कपिल शेंडे दोघांनी व्यासपीठावर यायचंय. 2च मिनिटं फक्त समोर थांबायचं. मी सांगतो तुम्हाला बेस्ट बॅटर कोण आहे आणि मॅन ऑफ द सिरीज कोण आहे. नाही लगेचच देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. कपिल या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळत असताना कपिलची फलंदाजी आपल्याला आवडली, कपिलचं क्षेत्ररक्षण आपल्याला आवडलं, कपिलची गोलंदाजी आपल्याला आवडली. पण कपिल शेवटच्या सामन्यात कपिलला मला वाटतं बाद कोणी केलंय? वैभवने. वैभव विकेटला पॉइंट आहेत 5. तुझे पॉइंट होते 125, त्यावेळेस कपिल होता 130 वर. तू त्याची विकेट घेतली, तुझे झाले किती? 130, त्याचे राहिले 128. तो बनला बेस्ट बॅटर आणि तू बनतोय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कपिल शेंडे आणि बेस्ट मॅन ऑफ द सिरीज या क्रीडा स्पर्धेचा ठरतोय वैभव झुगरे. आयोजक मेंबर, चला प्रथमतः बेस्ट बॅटरचा किताब देऊ आपण. एक आकर्षक बॅट, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी जी मात्र आपण देतोय. सिरीजची थांबा 2 मिनिटं. बेस्ट बॅटरला देऊ आपण. कपिल शेंडे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि मित्रांनो कपिल शेंडेचे पॉइंट आहेत 128, हे लक्षात ठेवा.
कपिल शेंडेचे पॉइंट आहेत 128. जबरदस्त कामगिरी या क्रीडा स्पर्धेत. आणि मॅन ऑफ द सिरीज जातीय वैभव झुगरेला, ज्याचे पॉइंट आहेत 130. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. एक आहे, दोन्ही आहेत ना आपले. खास करून मॅन ऑफ द सिरीज जे आपल्याला पाहायला मिळते, खास करून पद्माकर आगिवले आणि रवींद्रजी घागस यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे करंडक देतोय ते खेळाडू वैभव झुगरेला. धन्यवाद. सुरेशदादा बांगर यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. ट्रॉफी सौजन्य लाभलंय. तदनंतर आता आपण देतोय पारितोषिक क्रमांक 4 आणि चौथा क्रमांक लागलाय जय हनुमान तोंडली. चला तोंडलीचे कॅप्टन, चला तोंडली टीम कर्णधार महेशदादा साटपे, भूपेश साटपे यांच्या शुभ हस्ते आणि रुपेशदादा आगिवले यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण देतोय. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 आणि तच बरोबर हे आकर्षक असं करंडक जे दिलं जात आहे जय हनुमान तोंडली, निलेश दादा अँड संपूर्ण टीमला. अभिनंदन टीम तोंडली. भरपूर चांगला खेळ तुमचा या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तदनंतर तृतीय क्रमांक या क्रीडा स्पर्धेमध्ये लागलाय. जबरदस्त खेळ पहिल्या दिवसामध्ये ज्या संघाचा राहिला, टीम ठाकरे नगर कोलठण. चला कॅप्टन, चला कॅप्टनच यायचं, फक्त जास्त गर्दी नका करू. खाली गेल्यानंतर सेलिब्रेशन करा तुम्ही. कॅप्टन चला. नारायणदादा आगिवले, पद्मकरजी आगिवले आणि रवींद्रदादा घागस यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तुकारामदादा घागस यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय. तृतीय क्रमांक ठाकरे नगर कोलठण. अभिनंदन ठाकरे नगर कोलठण. भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. चला लाईव्हला भेटेल तुम्हाला फोटो, नो प्रॉब्लेम. तर एक घ्या. तदनंतर रामभाई आगिवले युवा शेतकरी आणि पद्मकर आप्पा शिरोशे ग्रामपंचायत कर्मचारी यांना विनंती करतो दोघांनी यायचंय आणि दोघांच्या शुभ हस्ते रनर अप बेस्ट बॅटर कोण आहेत? रवी. बेस्ट बॉलर कोण आहेत? मला वाटतं बेस्ट बॉलर रवी आहेत आणि बेस्ट बॅटर आहेत कपिल. दोघांनी यायचं, आपले घड्याळ आहेत ते घेऊन जा. चला दोन्ही खेळाडू रवी आणि कपिल आपण दोघांनी यायचे. आपल्यासाठी हे आकर्षक असं घड्याळ जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते रवी कडव आणि ज्ञानेश्वर शिरोशे यांच्या माध्यमातून रवी दादा यांना विनंती करतो आणि ज्ञानेश्वर कडव यांना देखील विनंती करतो, प्रत्येकाने एक एक द्या. अनिल दादा वालिंबे यांच्या शुभ हस्ते हे किताब जे मात्र आपण बहाल करतो. दोन्ही खेळाडूंना अभिनंदन, तुमचं कौतुक. तदनंतर या क्रीडा स्पर्धेतला रनरअप शेवटपर्यंत भरपूर लढले, चांगला खेळ त्यांचा राहिला. या क्रीडा स्पर्धेत ते आल्यामुळे बक्षिसांची खूप मोठी उधळण जी मात्र पाहायला मिळाली. कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष लहूदादा गायकर यांच्या मालकीचा संघ LG ग्रुप साजई आपण यायचंय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. रामभाई आगिवले आणि पद्मकरजी शिरोशे ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य त्यांनाच विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय LG ग्रुप साजई लहूदादा गायकर अँड टीमला. जबरदस्त खेळ. विवेकदादा देसले देखील आहेत. थोडीशी निराशा आहे, फायनल नाही जिंकू शकले परंतु रनरअप झालेत रामभाई. आणि त्याचबरोबर मी पद्माकर आप्पा यांना विनंती करतो धन्यवाद. सर्वांचंच कौतुक आपण करू. प्रतीक्षा संपली. 40 संघ, त्या 40 संघातली आम्ही शिरवलीकर चषकाचा चॅम्पियन कोण याची चर्चा 2 ते 3 महिने होती आणि ती चर्चा संपलेली आहे. रनरअप आपण पाहतोय LG ग्रुप
साजई, लहू दादा गायकर अँड टीम आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन टीम सर्वच आमचे साहिल दादा असतील, जुगल शेठ असतील, नामदेव दादा कडव असतील, अक्षय दादा आगिवले असतील. तदनंतर व्यासपीठावर एवढे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांच्या शुभ असते. नारायण दादा आगिवले, साहिल दादा तेलवणे या सर्वांनाच विनंती करतो या आपण पद्मकरजी विषय आपण देखील या. अजून कोण राहिलंय? सर्वच मान्यवर त्यांच्या शुभ असते. सूर्यदादा बांगर आपण देखील यायचे व्यासपीठावर. भरपूर मोठं सहकार्य. पद्मकर अप्पा आपणही जा. रामदादा आपणही जायचंय. 2च मिनिटं शेवटचा कार्यक्रम आहे आपला. हे सर्व मित्रांनो पहा ऑन स्क्रीन आपण ज्यांना पाहतोय भरपूर सारी मदत ज्यांच्या माध्यमातून झाली. गोटीरामजी चुगरे यांच्या मालकीचा निलिशा 11 श्री गणेश गेटाची वाडी या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन टीजे चॅम्पियन या टीम बनली आहे. जबरदस्त खेळ त्या संघाचा राहिला. डीजे बजाव. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये लखपती बनलेत आज निलेशा 11चे सर्वच खेळाडू. थँक्यू. अभिनंदन. सर्वांचं कौतुक. आणि यशस्वीरित्या क्रीडा स्पर्धा पारडली. कोणताही भेदभाव न करता ही क्रीडा स्पर्धा आपली पार पडली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आणि दिवस क्रमांक 4 ही क्रीडा स्पर्धा दुसरं पर्व इथे संपलं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. देणार आम्ही किती मिनिटं? 20. पण आम्हाला एक सन्मान करायचा. तो कुणाचा? तो सन्मान अशा माणसाचा आहे जो सकाळी आला, उठला, मैदान, घरी गेला, त्याच्या डोक्यात एकच मैदान. आणि ते मैदान त्याने गाजवलंय. खास करून आम्हाला सर्वांना त्यांनीच संधी दिली. असे तानाजी दादा आगिवले यांचा विशेष सन्मान सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करतो तानाजी दादाला यायचंय. आपला विशेष सन्मान सर्वच या. सर्वांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. खास करून ही क्रीडा स्पर्धा नियोजित करत असताना भरपूर मेहनत या माणसाने घेतली आहे. आणि त्यांचा विशेष सन्मान टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. तानाजी दादा आगिवले यांचं. डीजे कंटिन्यू.